नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील सोनवणे आपले स्वागत करतो। कालच्या लेक्चरला मध्ये आपण शेकडेवारीचा पहिला पार्ट बघितलेला होता। आज आपण सेकंड पार्ट घेऊन आलेलो आणि या पार्ट मध्ये आपण काय करणार आहोत की जे पॉइंट मधले जे काही संख्या आहेत तर त्या पॉइंट मधल्या संख्यांची जी टक्केवारी दिलेली आहे त्याचं रूपांतर आता अपूर्णांकात कसं करायचं हे आपण आजच्या लेक्चरला बघणार आहोत। आपण काल पूर्णांक संख्यांची टक्केवारीचं रूपांतर अपूर्णांकात केलं होतं। आज अपूर्णांक संख्यांचं जे टक्केवारी आहे तिचं रूपांतर आपल्याला कशात करायचं आहे, अपूर्णांकामध्ये करायचं आहे। ओके, चलो जाऊया आजच्या लेक्चर मध्ये। कालचं लेक्चर ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी आवर्जून पहिले कालचं लेक्चर बघायचं आहे। ओके, आणि त्यानंतरच आजच्या लेक्चरला काय करायचं आहे, कंटिन्यू करायचं आहे, बरोबर। कारण की ज्यांनी कालचं लेक्चर बघितलेलं नसेल त्यांना आजचे लेक्चर समजणार नाही, म्हणून आवर्जून पहिले कालचं लेक्चर करायचं, मग आजचं लेक्चर तुम्हाला करायचं आहे। तत्पूर्वी लाईव्ह आलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी काय करायचं मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंट करायचं आहे आणि सबस्क्राइब करायला विसरायचं नाहीये आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून आपल्याला काय करता येणार आहे, मॅथ्सचा कंटेंट अगदी अवघड वाटणारे सगळे जेवढे कंटेंट आहे ते अगदी बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंत घेऊन जाण्याचं आपण काम करणार आहोत। सो चला व्हिडिओला लाईक करा आणि आपण आता व्हिडिओ काय करूया, कंटिन्यू पुढे सुरू करूया। ओके, चलो बघा, चलो बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला काय करायचं आहे की जेव्हा पॉइंट मध्ये संख्या येणार आहेत बरोबर, तेव्हा तुम्हाला काय येणार आहे 12.5%। 12.5% म्हणजे नेमके किती अपूर्णांकात सांगा। मग आपल्याला बघा, जेव्हा तुम्हाला विचारलं जाणार 12.5% म्हणजे अपूर्णांकाचं याचं कन्वर्जन अपूर्णांकात कसं करायचं, तर हे कन्वर्जन करण्यासाठी आपल्याला या 0.5 ची किंमत माहिती असणं गरजेचं आहे की 0.5 म्हणजे नेमका किती असतो। ओके, तर आता बघा 0.5 चं उत्तर कसं काढायचं। आता तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, इथं काय आहे 0.5 आहे। 0.5 चा अर्थ होतो 0. काय होतो 5 होतो। 0.5 म्हणजेच काय असतं रे मित्रांनो, बघा आता 0.5 चं रूपांतर जर आपल्याला अपूर्णांकात करायचं असेल, अपूर्णांक म्हणजे काय रे मित्रांनो, अंश आणि छेद स्वरूपात। कोणत्या स्वरूपात, अंश भागिले काय राहतो, छेद राहतो। या स्वरूपात जेव्हा आपल्याला या 0.5 ला आणायचं असतं तेव्हा काय करायचं, हा जो 5 आहे हा जसाच्या तसा अंशाला लिहून घ्यायचा आहे आणि छेदामध्ये 1 लिहायचा आणि पॉइंट नंतर जेवढे अंक असतील तेवढे शून्य काय करायचे त्याच्यावर ठेवून द्यायचे आहेत। मग आता बघा इकडे पॉइंट नंतर 1 अंक आहे म्हणून एकावर किती शून्य ठेवायचा आहे, 1 शून्य ठेवायचा आहे। म्हणून बघा 5 1 5, 5 दुने किती होता 10 आणि याचं उत्तर येणार आहे 1/2, बरोबर। किती येणार आहे, 1/2 येणार आहे। म्हणून लक्षात ठेवायचं की जेव्हा जेव्हा तुम्हाला 0.5 उत्तर दिसेल तेव्हा त्याचा अर्थ किती घ्यायचा आहे, 1/2 घ्यायचा आहे। म्हणजेच याचा अर्थ जेव्हा तुम्हाला 12.5% सांगितले जाणार, किती सांगितले जाणार 12.5% जेव्हा सांगितले जाणार तेव्हा याचा अर्थ घ्यायचा आपल्याला 12 हा पूर्णांक आहे, त्याच्यामध्ये या 0.5 चा अर्थ होतो 1/2 म्हणजे 12.1/2% असाच अर्थ या 12.5 चा। 12.5 म्हणजेच 12.1/2% असा आपण घ्यायचा आहे। ओके, समजलं। पुढे बघा, पुढचा दिलेला आहे तुम्हाला 0.33। आता 0.33 दिलेला आहे आणि हा 0.33 म्हणजे काय आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे। मग सर्वात पहिले काय करायचं, या 0.33 ला या 33 मधला हा 33 अंशाला लिहून घ्यायचा आहे। अंशाला लिहिल्यानंतर बघा छेदामध्ये 1 लिहायचा आणि या पॉइंट नंतर जेवढे अंक असतील तेवढे काय द्यायचे, त्याच्यामध्ये शून्य द्यायचे आहेत। इथं 2 शून्य आहे कारण की पॉइंट नंतर किती अंक आहेत, 2 अंक दिलेले, म्हणून आपल्याला पॉइंट नंतर किती अंक शून्य घ्यायचे, 2 शून्य घ्यायचे आहेत। ओके, तो झाला 33। मग आता याचं कन्वर्जन कसं करायचं आहे, तर बघा आता इथं आपल्याला दिलेला आहे 100 ला, बरोबर। 33 ने आपल्याला भाग द्यायचा आहे, बरोबर। 33 ने जर 100 ला जर आपण भाग दिला, बघा 33 1 33, 33 त्रिक किती होतात 99 होतात। बाकी किती उरतोय, 1 उरत आहे। बाकी किती उरतोय, 1 उरत आहे। आणि त्या 1 ला 33 ने भाग जाणार आहे का, नाही जाणार आहे, बरोबर। मग त्यामुळे ही संख्या अशीच राहू द्या, म्हणजेच 0.33 म्हणजे किती येणार आहे मित्रांनो, तुमचा 1/3 येणार आहे। मग तुम्ही म्हणाल सर याचा उपयोग का आपल्याला 1/3च का घ्यायचा आहे, तर बघा पुढे जाऊन आपल्याला उत्तर, आपल्याला पुढे फाइंड आउट काय करायला येणार आहे,
3.33%, काय येणार आहे 3.33% म्हणजे नेमके किती, बरोबर का नाही. मग 3.33% म्हणजे काय घ्यायचंय, आता बघा हा 3 पूर्ण याच्यात पॉईंटच्या अलीकडची जी संख्या असते ती पूर्ण संख्या असते, मग तो 3 जसाच्या तसा लिहून घ्यायचा आहे. आणि हा पॉईंट जो 33 आहे, बरोबर, या पॉईंट 33 ची व्हॅल्यू काय घ्यायची, आता 1/3 घ्यायची आहे. किती होणार आहे 1/3%, बरोबर. असा या 3.33%चा अर्थ होत आहे. म्हणजे 3.33% म्हणजे 3.1 किती असतो 3% असतो. ओके, पुढे जाऊ. पुढे काय दिलेलं आहे, 0.66 दिलेला आहे. मग आत्ताच बघा मित्रांनो आपण 0.33चं उत्तर काढलेलं आहे. मग 0.33चं उत्तर येतं 1/3 येतं. जर मी या 0.33ला जर 2 ने गुणलं, कितीने गुणलं 2 ने गुणलं, तर बघा बेत्रिक किती होतात 6, बेत्रिक किती होतात 6, पॉईंटची पॉईंट ठेवून दिला आणि बे0 0, म्हणजेच जर 0.33ला मी 2 ने गुणलं तर त्याचं उत्तर येतंय 0.66. किती येतंय 0.66. जसं इकडे 2 ने गुणलं तसं इकडे पण 2 ने गुणून टाका. मग बघा 2 गुणिले किती येणार आहे 1/3 किती येणार आहे 3 येणार आहे. मग 2 गुणिले 1/3 म्हणजेच किती येणार आहे रे मित्रांनो 2 छेद किती येणार आहे 3 येणार आहे. किती येणार आहे त्याचं उत्तर 2/3 त्याचं उत्तर येणार आहे. याचाच अर्थ पुढे जाऊन आपल्याला जर एखादी संख्या आली 66.66% म्हणजे नेमके किती, बरोबर. 66.66% म्हणजे नेमके किती. मग ते कसं फाइंड आउट करायचं, तर बघा 66% पॉईंटच्या अगोदरची जी संख्या असते ती पूर्ण संख्या असते, ती किती झाली 66. आणि 0.66चं उत्तर आत्ताच आपण काढलेले किती 2/3, म्हणजे याचा अर्थ होतो 66.2/3% असा याचा अर्थ घ्यायचा आहे. ओके, पुढे बघा. आता हे झालं, हे 3 गणित समजले तुम्हाला. पुढे जाऊया. बघा तुम्हाला कसलाही डाऊट असला किंवा तुम्हाला कुठलाही टॉपिक जो मॅथ्स मधला अवघड जात आहे, तर तुम्ही काय करायचंय, हा जो आपला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, बरोबर, हा जो आपला इथं नंबर दिलेला आहे, बरोबर, या नंबरवर तुम्ही मला काय करायचंय व्हॉट्सअपला काय करायचंय, तुम्हाला अवघड वाटणारा टॉपिक मला सजेस्ट करायचा आहे आणि त्या सजेस्टेड टॉपिकवर आपण अगदी डिटेलमध्ये काय करणार आहोत, व्हिडिओ घेणार आहोत. ओके, चला जाऊया. आता पुढचं काय दिलेलं आहे 0.25 दिलेला आहे. आता 0.25, आता 0.25 म्हणजे काय रे मित्रांनो, आता बघा 25 जसाच्या तसा अंशाला लिहून घ्यायचा. ओके, छेदामध्ये 1 लिहायचा आणि चेक करायचं पॉईंट नंतर किती अंक आहे 2 अंक आहे, म्हणून एकावर किती शून्य ठेवायचे 2 शून्य ठेवायचे. मग 25 × 25, 25 चौक किती होतो 100. याचा अर्थ 0.25चा अर्थ किती घ्यायचा आपल्याला 1/4 घ्यायचा आहे. ओके, कारण की पुढे जाऊन आपल्याला येणार आहे 6.25 म्हणजे नेमका किती, 6.25 म्हणजे नेमका किती. मग 6.25% म्हणजे नेमका काय असणार आहे 6.1/4% असा त्याचा अर्थ आपल्याला घ्यायचा आहे. पुढे बघा 0.14 म्हणजे काय रे मित्रांनो, बघा 0.14 लिहून घ्यायचा आहे. ओके, 1414 लिहून घ्यायचा आहे. छेदामध्ये 1 लिहायचा, पॉईंट नंतर 2 अंक आहे म्हणून एकावर किती शून्य ठेवायचे आहेत 2 शून्य ठेवायचे आहेत. ओके, आणि 2 शून्य ठेवल्यानंतर 14 ने त्याला भाग देऊन टाकायचा. 14 × 1 14, 14 × 7 किती होतात 98 होतात, बरोबर का नाही. पुढे 2 आहे, 2ला त्या 14 ने भाग जाणार आहे का, पुढं नाही जाणार आहे, त्यामुळे त्याला तेवढंच राहू द्यायचं आहे. म्हणून किती घ्यायचं 0.14चा अर्थ घ्यायचा 1/7 घ्यायचा आहे. पुढे जाऊन आपल्याला असं उत्तर येणार आहे की 7.14%, 7.14% म्हणजे नेमके किती टक्के, तर मग 7 इथं पॉईंटच्या अगोदरची संख्या पूर्ण असते म्हणून तो 7 लिहून घ्यायचा आणि 0.14चं उत्तर आत्ताच आपण काढलेले 1/7, त्याला 1/7 काय करायचं आहे लिहायचा आहे. याचा अर्थ 7.1/7% म्हणजेच किती होतो 7.14% असा त्याचा आपल्याला अर्थ घ्यायचा आहे. पुढे बघा, पुढे किती आहे 0.28, बरोबर. मग 0.28 म्हणजेच काय रे मित्रांनो, जर मी या 14ला 0.14ला 2 ने जर गुणलं तर काय येणार बघा 4 दुने किती येणार आहे 8 येणार आहे आणि बे1 किती येणार आहे बे येणार आहे, पॉईंटशी पॉईंट बे0 0 येणार आहे. म्हणजेच 0.14ला जर मी 2 ने गुणलं तर त्याचं उत्तर येते 0.28, बरोबर. म्हणजे जसं इकडे 2 ने गुणलं तसं इकडे आपल्याला काय करायचं आहे 2 ने गुणायचं आहे. म्हणजे याचं उत्तर येणार आहे 2 गुणिले 1/7 येणार आहे. याचाच अर्थ येणार आहे, याचं उत्तर येणार आहे 2/7 येणार आहे. कारण की पुढे जाऊन आपल्याला असा प्रॉब्लेम येणार आहे की 14.28%, 14.28% म्हणजे नेमके किती टक्के. तेव्हा आपल्याला कळलं पाहिजे की हा 0.28चं आपल्याला रूपांतर करताना काय करायचं आहे, हा 14 पॉईंट नंतरचे जे पॉईंटच्या अगोदरचे जे अंक आहे ते पूर्ण अंक असतात,
14 आणि 0.28 जो आहे त्या 0.28चा अर्थ आपल्याला काय घ्यायचा आहे 2/7 घ्यायचा आहे, बरोबर 2/7% असा आपल्याला याचा अर्थ घ्यायचा आहे। एक मिनिट मित्रांनो, पुढे बघा झालं, असा आपल्याला त्याचा अर्थ घ्यायचा आहे। पुढे बघा झाला 0.28 झाला। नेक्स्ट आता बघा हे जेवढे पण गणित आहेत मित्रांनो, हे सर्व गणित तुम्हाला काय करायचे आहे तुमच्या नोटबुक मध्ये एका व्यवस्थित पेजवर तुम्हाला काय करायचे लिहून ठेवायचे आहे, कारण की भविष्यामध्ये आपल्याला मॅथ शेकडेवारीचे सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी बस या सगळ्या गोष्टींचा आपल्याला उपयोग होणार आहे, म्हणून ते व्यवस्थित लिहिणं गरजेचं आहे। म्हणून पेन घ्यायचा, नोटबुक घ्यायची, व्यवस्थित ते एका खाली एक काय करायचंय लिहून ठेवायचं आहे। पुढे जाऊया। पुढे बघा आता 0.56 दिलेला आहे, बरोबर किती दिलेला आहे 0.56 दिलेला आहे। एक मिनिट बघा किती दिलेला आहे 0.56 आपल्याला दिलेला आहे। मग 0.56 मग याचा अर्थ काय घ्यायचा आपल्याला बघा, हा 0.56 आहे। 0.56 म्हणजे काय आहे तर बघा हा 56 जसाच्या तसा लिहून घ्यायचा आहे, ओके, आणि खाली 1 लिहून घ्यायचा आणि पॉइंट नंतर किती अंक आहेत 2 अंक आहेत, म्हणून इथे किती शून्य ठेवायचे आहेत 2 शून्य ठेवायचे आहेत, ओके। पुढे बघा मग 14 चौक किती होतात 56 आणि 14 साते किती होतात 98 होतात। पुढे भाग जाणार नाही 14 ने, म्हणून 4/7 याला जसाच्या तसा राहू द्या, कारण की पुढे 14 आपल्याला असं येणार आहे, पुढे जे काही टक्केवारी येणार आहे त्या टक्केवारीसाठी आपल्याला 0.56चा अर्थ जवळपास काय आहे हे माहिती असणं गरजेचं आहे। 0.56चा अर्थ होतो 4/7 किती असतो 7 असतो। पुढे बघा 0.11 0.11 म्हणजे काय रे मित्रांनो, हा जो 0.11 आहे याचं कन्वर्जन जर आपल्याला अपूर्णांकात करायचं असेल तर कसं करणार तर पॉइंट नंतरचे जो 11 आहे त्याला अंशात लिहून घ्या, छेदामध्ये 1 लिहा, पॉइंट नंतर किती अंक आहे 2 अंक आहे म्हणून 2 शून्य लिहा, बरोबर, तर तो येणार आहे 11/100 येणार आहे। आणि जर या 11ने 100ला गुणलं तर 11 × 11 भागितलं तर बघा 11 × 11 11 9 किती होतात 99, 1 येणार बाकी आणि पुढे येणार 9.9999999, तो 9 न संपणारा आहे, म्हणून फक्त आपण काय घेतलेला आहे 1 किती घेतलेला आहे 9 घेतलेला आहे। पुढे बघा कारण की पुढे जाऊन आपल्याला असं गणित येणार आहे 11.11%, 11.11% म्हणजे नेमके किती, मग तेव्हा आपल्याला माहिती पाहिजे की 11.11 म्हणजेच 11.1/9% असा त्याचा अर्थ आपल्याला घ्यायचा आहे, ओके। पुढे बघा 0.22 मग आता बघा 0.22 दिलेला आहे, 0.22 काढण्यासाठी जर मी या 0.11ला 2 ने गुणलं तर किती येणार बघा 2 बे परत 2 बरोबर, आणि पॉइंट दिला तर 0 किती येणार आहे 0 येणार आहे, बरोबर, म्हणजेच 0.11ला जर 2 ने गुणलं तर उत्तर येतं 0.22 येतो। मग आता जर आपण इकडे 2 ने गुणलं, इकडे जर आपण 2 ने गुणलं तर किती येणार आहे 2 गुणिले 1/, किती येणार आहे 9 येणार आहे, आणि अंशाचा गुणाकार असतो 2/ किती येणार आहे 9 येणार आहे, किती येणार आहे 2/9 येणार आहे, बरोबर, म्हणजे 0.22चा अर्थ आपल्याला किती घ्यायचा आहे 2/9 घ्यायचा आहे, कारण की जेव्हा आपण पुढे जाणार तेव्हा आपल्याला येणार आहे 22.22% म्हणजे नेमके किती, मग तेव्हा आपल्याला माहिती पाहिजे 22 पूर्णांक त्याचा किती अर्थ घ्यायचा आहे 2/9 असा टक्के याचा अर्थ घ्यायचा आहे आपल्याला, ओके। पुढे बघा हे झालं, हे पण व्यवस्थित लिहून ठेवायचे आहेत मित्रांनो, हे सगळे कंटेंट आपल्याला व्यवस्थित लिहून ठेवायचं आहेत, ओके, एवढे होते। मग आता बघा मित्रांनो एवढा कंटेंट बघितल्यानंतर आता आपल्याला खऱ्या अर्थाने पॉइंट मधले जी टक्केवारी आहे त्याचं रूपांतर अपूर्णांकात कसं करायचं हे आपल्याला समजून घ्यायचं आहे, बरोबर। मग हे अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं मी आताच तुम्हाला सांगितलं, पॉइंट नंतरचा जो अंक आहे बघा, पॉइंट नंतरचा जो अंक आहे तो काय आहे पूर्णांक आहे, बरोबर, म्हणून त्याला लिहून घ्यायचं। आणि आत्ताच आपण 0.33 ची किंमत काढलेली आहे आणि 0.33 ची किंमत येते 1/ किती येते 3 येते, मग याचा अर्थ 3.33% याचाच अर्थ किती होतो 3.1/3% असा होतो। मग याचं अपूर्णांकात रूपांतर कसं करणार, मग या 3ने आपल्याला माहिती आहे या 3ने या 3ला गुणायचं, 3×9 जे उत्तर येणार ते त्या उत्तरामध्ये 1 मिळवायचा, अंश मिळवायचा, 3×9 9 आणि 1 किती होतो 10, 10/ किती येणार आहे 3, आणि टक्केवारी म्हणजेच काय राहतं रे मित्रांनो 1/ किती असतो 100,
किती असतो 1/100 असतो, बरोबर. म्हणून बघा 10 × 10, 10 10 किती होतात 100. याचं उत्तर येणार आहे बघा 1/3 गुणिले 1/10 म्हणजेच 1/ किती येणार आहे 30 येणार आहे. कारण की अपूर्णांक गुणिले अपूर्णांक जेव्हा असतं तेव्हा अंशाचा गुणाकार अंशासोबत आणि छेदाचा गुणाकार छेदासोबत करून आपल्याला अंश आणि छेद स्वरूपात उत्तर काढता येतं. ओके, याचाच अर्थ काय 3.33%, याचाच अर्थ घ्यायचा आपल्याला 1/30. म्हणजे जर तुम्हाला प्रश्नामध्ये आलं की एखाद्या संख्येचे 3.33% म्हणजे नेमके किती, बरोबर, तेव्हा आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजेच फॉर एक्झाम्पल घ्या ना, आता तुम्हाला 30 दिलेला आहे, मग तुम्हाला जर विचारलं समजा 90चे, बघा ना 90चे 3.33% म्हणजे किती, 90चे 3.33% म्हणजे किती, असा जर तुम्हाला प्रश्न आला मित्रांनो, तर मग तेव्हा तुम्ही का असं करत बसणार का 3.33% आहे म्हणजे ते 90, तुम्ही असं करत बसणार का 90 गुणिले 3.33 छेद किती येणार आहे 100. मग तुम्हाला असं उत्तर काढता येणार आहे का, नाही ना. अशी तकलीफ जाईल ना आपल्याला उत्तर काढण्यासाठी, प्रॉब्लेम येणार आपल्याला 0.33 मधलं उत्तर काढण्यासाठी. तर मग याला असं न सॉल्व करता आता आपल्याला माहिती आहे 3.33%, बघा ना 3.33% याचंच उत्तर आपण किती काढलेलं आहे 1/30 काढलेलं आहे. म्हणजे 90चे 3.33% म्हणजेच किती रे 1/30 येणार आहे. या 30 × 30, 30 त्रिक किती होतं 90, 3 गुणिले 1 किती येणार आहे 3 येणार आहे. बघा किती सोप्या पद्धतीने आपल्याला उत्तर निघालेलं आहे, बरोबर की नाही. मग याच्यासाठी आपल्याला या पॉइंट मधल्या संख्यांची टक्केवारी किती येते अपूर्णांकामध्ये हे माहिती असणं गरजेचं आहे. हे ज्याला समजलं त्याला पूर्ण टक्केवारीचं चॅप्टर समजणार आहे. म्हणून प्रॉपर जर तुम्हाला समजत नसेल तर व्हिडिओचा प्लेबॅक टाइम जो आहे तो थोडा स्लो करा, बरोबर. आपलं अर्ध्या मिनिटावर आणा, अर्ध्या सेकंदावर आणा आणि त्यानुसार तुम्ही काय करा व्हिडिओ स्लो करून लागल्यास तुम्ही बघू शकतात. ओके, चला पुढे जाऊया. आता पुढचे आपण फाइंड आउट करूया. ओके, तत्पूर्वी पुढचे प्रॉब्लेम सॉल्व करण्याच्या अगोदर सगळ्यात पहिले सर्वांनी लाईक करायचं आहे मित्रांनो, कमेंट करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या मित्रांना शेअर करायला विसरायचं नाहीये. ओके, जर मी तुमच्यासाठी एवढा सर्व कंटेंट फ्री ऑफ कॉस्ट घेऊन येत आहे आणि इतक्या डिटेलमध्ये घेऊन येणार आहे की तुम्हाला सुद्धा एवढं कुठं शिकायला मिळालेलं नसेल एवढं मी तुम्हाला गॅरंटेड सांगणार आहे. ओके, सो मला फक्त तुमच्याकडनं तेवढीच अपेक्षा आहे, तुम्ही सबस्क्राईब केलं पाहिजे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओला काय केलं पाहिजे पोहोचवलं पाहिजे. चला जाऊया आपण पुढं. मग आता 33.33% आहे. मी आताच तुम्हाला सांगितलं पॉईंटच्या अगोदरची जी संख्या असते ती पूर्णांक संख्या असते, तिला लिहून ठेवा. आणि 0.33चा अर्थ आताच आपण घेतला होता 1/3 घेतलेला होता. मग 33.33%चा अर्थ किती होणार आहे 33.1/3% होणार आहे. आणि या 3ने जर 33ला गुणलं तर किती येणार आहे 99, 99 अधिक 1 किती येणार आहे 100. म्हणजे याचं उत्तर येणार आहे 100 किती येणार आहे 3 आणि टक्के, बरोबर टक्के. मग याचंच रूपांतर टक्के म्हणजे किती रे मित्रांनो 1/100. टक्के म्हणजेच काय 1/100. मग हा 100 गेला, हा 100 गेला, उरला फक्त 1/3. याचाच अर्थ जर तुम्हाला एखाद्या संख्येचा 33.33% जर विचारला तर त्याचं उत्तर घ्यायचे तुम्हाला 1/3 घ्यायचं आहे. ओके, पुढे बघा. जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला इकडे घेऊन दाखवतो. समजा तुम्हाला सांगितलेलं आहे 6चे 33.33% म्हणजे किती, बरोबर. तेव्हा तुम्ही काय करायचं आहे 6 गुणिले 33.33% म्हणजेच किती आलेला आहे 1/3. 1/3 घेतला तर उत्तर तुमचं बघा 3 × 3, 3 × 6 उत्तर किती येणार आहे 2 येणार आहे. ओके, किती सोप्या पद्धतीने उत्तर निघालं बघा. बरं तुम्ही ट्रॅडिशनल मेथडने जाऊन त्याचं उत्तर काढून बघा बरं. 6 गुणिले 33.33 छेद 100 काढा बरं उत्तर. वेळ लागेल ना उत्तर यायला. मग त्यापेक्षा ही पद्धत कशी आहे सोपी आहे. ओके, पुढे बघा 66.66. मग आपल्याला माहिती आहे 66 पूर्ण संख्या आहे, तिला जसंच्या तसं लिहून घ्या. आणि 0.66चा अर्थ आपण आत्ताच बघितला होता 2 किती आहे 3 आहे, बरोबर. मग आता बघा हिचा उत्तर किती येणार आहे बघा 3 गुणिले 66 बरोबर किती होतं 198. 198 अधिक 2 किती होतात 200. किती होतात 200. 200 छेद किती येणार आहे तुमचा 3 येणार आहे. 200 छेद किती येणार आहे 3 येणार आहे. कारण की बघा ना 3 सक किती होतात 18, हातच्याला 1 3 सक 18 ने किती होतं 19, 198 होतो, बरोबर का नाही. 3 गुणिले 66 म्हणजे 198 होतं. 198 अधिक 2 किती होतो 200. 200 छेद किती येणार आहे 3 येणार आहे. मग 200 छेद 3 टक्के
म्हणजेच किती येणार आहे 200/3 गुणिले 1 किती येणार आहे 100 येणार आहे। मग 100 1 100, 100 दुने किती होतात 200, म्हणजे याचं उत्तर येणार आहे 2 किती येणार आहे 3 येणार आहे। बरोबर, म्हणजे 66.66% उत्तर आपल्याला किती घ्यायचं आहे 203 घ्यायचा आहे। पुढे बघा 16.66%, मग याच्यामध्ये 16 पूर्णांक संख्या आहे, 16 जसाचा तसा लिहून ठेवा आणि 0.66चा अर्थ होतो 2/3। समजलं का? आता मी तुम्हाला पॉईंट मधले उत्तर पहिले का काढून सांगितले, कारण की आपल्याला माहिती आहे पुढे जाऊन आपल्याला 0.66%ची टक्केवारी काढायची आहे, म्हणून 0.66 म्हणजे किती होतं 2/3 होतं। मग या 3 16 ला गुणा 16 त्रिक 48, 48 अधिक 2 बरोबर किती होणार आहे 50, 50/3, 50/3% बरोबर, 50/3% म्हणजेच 50/3 आणि टक्केवारी म्हणजे काय राहतो 1/100 असतो। मग बघा 50 1 50, 50 दुने किती होतात 100, म्हणजे 1/3 गुणिले 1/2 बरोबर 1 किती येणार आहे 6, किती येणार आहे 1/6 येणार आहे। मग 1/6 याचं उत्तर काय घ्यायचं आहे बघा 16.66% म्हणजे आपल्याला काय घ्यायचं आहे 1/6 घ्यायचा आहे। 66.66% म्हणजे आपल्याला 2/3 घ्यायचा आहे आणि 33.33चं उत्तर आपल्याला 1/3 घ्यायचं आहे आणि 3.33चं उत्तर आपल्याला घ्यायचं आहे 1/30 घ्यायचा आहे। ओके, पुढे जाऊया। चला, नवीन आलेले विद्यार्थी लाईक करायला विसरू नका। पुढे बघा, आता आपल्याला काय दिलेले 8.33%। आता माहिती आहे 8 पूर्णांक आहे आणि 0.33%चा अर्थ होतो किती 1/3 होतो बरोबर। मग आपल्याला हे माहिती आहे, मग 8.1/3 म्हणजे काय 8 गुणिले 3 करा, त्याच्यामध्ये 1 मिळवा बरोबर। 8 त्रिक किती होतो 24, 24 अधिक 1 25, 25/3%, 25/3% आणि 25/3% म्हणजेच काय किती येणार आहे रे बघा 25/3 गुणिले 1 किती येणार आहे 100 आणि या 25 ने जर 100 ला भागितलं 25 1 25, 25 चौक 100, इथे येणार आहे 1/3 गुणिले 1/4। अपूर्णांकाचा गुणाकार असेल तर अंशांशाचा गुणाकार भागिले काय होतं छेदाछेदाचा गुणाकार, म्हणजे 1 गुणिले 1 1 येणार आहे आणि 3 गुणिले 4 किती येणार आहे 12 येणार आहे। म्हणजेच 8.33%चं उत्तर आपल्याला किती घ्यायचं आहे 1/12 घ्यायचं आहे। पुढे बघा 12.5%, आता 0.5 म्हणजे किती होतं रे 1/2 होतो बरोबर। मग 12 पूर्णांक जसाच्या तसा 1/2%, मग 2 ने 12 ला गुणा 12 दुने 24, 24 मध्ये 1 मिळवा 25, 25/2%, मग 25/2% बरोबर म्हणजेच किती रे मित्रांनो बघा 25/2 गुणिले किती होणार आहे 1 किती होणार आहे 100 होणार आहे। 25 1 25, 25 चौक 100, इथे येणार आहे 1/2 गुणिले 1/4, 1/2 गुणिले 1/4 म्हणजेच किती येणार आहे 1/8 येणार आहे। ओके, पुढे बघा 0.25 आहे 6.25 आहे आणि आपल्याला माहिती आहे 0.25चा अर्थ होतो 1/4 होतो, हा 6 पूर्णांक जसाच्या तसा आणि 0.25चा अर्थ होतो 1/4 होतो, म्हणून तो 1/4 घेतला 6.1/4% झाला। मग 6.1/4% म्हणजे किती 4 ने 6 ला गुणा 6 चौक 24, त्याच्यामध्ये 1 मिळवा 25, म्हणजे याचं उत्तर येणार आहे 25/4%। 25/4% म्हणजे नेमके किती येणार आहे बघा 25/4 गुणिले 1 किती येणार आहे 100 येणार आहे। मग किती येणार आहे 25 1 25, 25 चौक किती होतात 100, याचं उत्तर येणार आहे 1/4 गुणिले 1/4 आणि 1/4 गुणिले 1/4 म्हणजे 1 किती येणार आहे 16 येणार आहे। ओके, मग आता बघा इथं दिलेले 62.5 आणि 0.5चं उत्तर मी तुम्हाला सांगितलंय 0.5 म्हणजे किती होतो 1/2 होतो। मग 64 गुणिले बघा ना 62.1/2 म्हणजे किती होणार या 2 ने 62 ला गुणा 124 येणार, 124 मध्ये 1 मिळवा 125 येणार, म्हणजेच किती येणार आहे 125 छेद किती येणार आहे 2%। मग 125 छेद 2% म्हणजे नेमकं किती होतात बघा 125 छेद 2 गुणिले टक्केवारी म्हणजे 1 किती येणार आहे 100, तर 25 5 125, 25 चौक किती होणार आहे 100, याचाच अर्थ होणार आहे 5 गुणिले 1 छेदामध्ये किती येणार आहे 2 गुणिले 4 बरोबर 5 1 5 आणि 4 दुने किती होणार आहे 8, याचाच अर्थ 62.5चा अर्थ घ्यायचा आहे आपल्याला 5/8 घ्यायचा आहे। ओके, मी तुम्हाला परत एकदा सांगेल, परत एकदा व्यवस्थित व्हिडिओ पॉज करून काय करायचं आहे हे सर्व टक्केवारी व्यवस्थित लिहून ठेवायची आहे।
बरोबर, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये कोणताही आलं, जर तुम्हाला सांगितलं की एखाद्या संख्येचे 62.5% म्हणजे नेमके किती, तर आपल्याला कळलं पाहिजे की त्या संख्येला आपल्याला कितीने गुणायचं आहे, 5/8ने गुणायचं आहे, हे आपल्याला समजलं पाहिजे. ओके, मग त्यासाठी आपल्याला हे व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे. ओके, म्हणून व्यवस्थित लिहून ठेवा मित्रांनो. पुढे बघा, 87.5%. 0.5% म्हणजे किती होतो, 1/2 होतो, आणि इथं 87.1/2%. मग 87.1/2% म्हणजे काय, 2 ने किती लागुना, 87 लागुना, बरोबर. तर बघा इथं किती होणार आहे, 174. किती होणार आहे, 174, आणि 174 अधिक 1 किती होणार, 175. 175/2% किती येणार आहे, 175/2% येणार आहे. ओके, मग 175/2% म्हणजे किती रे, 175/2 गुणिले टक्केवारी म्हणजे काय, 1/100. बरोबर. मग परत 25 ने भाग दिला तर 25 × 150, 25 साते किती होतात रे मित्रांनो, 175, आणि 25 चौक किती होतो, 100. म्हणजे इथे येणार आहे 7 गुणिले 1/2 गुणिले किती येणार आहे, 4. म्हणजेच 7 गुणिले 1 म्हणजे 7, आणि 4 गुणिले 2 म्हणजे किती येतो, 8. ओके, पुढे बघा 14.28. बरोबर, 14.28. मी तुम्हाला बोललो 0.28चं उत्तर किती येणार आहे रे मित्रांनो, 2/7 येणार आहे. म्हणून 14 साते किती होतात, 98. 98 अधिक 2 किती होतात, 100. म्हणजे याचं उत्तर येणार आहे 100/7%. आणि 100/7% म्हणजे 100/7 गुणिले टक्केवारी म्हणजे 1/ किती येणार आहे, 100. मग 100 गेला, 100 गेला, इथं किती उरला, 1/7 उरला. म्हणजेच 14.28% म्हणजे किती होतो, 1/7 होतो. पुढे बघा 28.56. आता आपण असं पण करू शकतो, जर आपल्याला माहिती आहे मित्रांनो 14.28% म्हणजे 1/7 येतो, 14.28% म्हणजे किती येतो, 1/7 येतो. मग जर या 14.28%ला जर मी 2 ने गुणलं, बघा ना, 8 दुने किती होतात, 16, हातच्याला 1, बे दुने किती होतात, 4, 4 आणि 1 किती होतो, 5. परत पॉईंटशी पॉईंट, बे चौक किती होतात, 8, आणि बे 1 बे. म्हणजे 14.28ला जर मी 2 ने गुणलं तर उत्तर येतं 28.56%. मग याचा अर्थ जर मी 1/7ला गुणलं तर याचं उत्तर येणार आहे. बरोबर, मग याचं उत्तर किती यायला पाहिजे, 2/7 यायला पाहिजे. याचं उत्तर किती यायला पाहिजे, 2/7 यायला पाहिजे. मग काढून बघू आपण, 28 गुणिले 7 करून बघा किती येतं, 7×8 किती येणार आहे, बघा ना, 7×8 56 येणार आहे. बरोबर, 56, हातच्याला 5 येतो, 7 दुने 14 आणि 5 किती येतो, 19, 196. 196 अधिक 4 किती होतात रे मित्रांनो, 200. 200 छेद किती येणार आहे, 7%. 200/7% म्हणजेच किती येणार आहे, बघा मित्रांनो, 200/7 गुणिले किती येणार आहे, 1/100 येणार आहे. मग 100 × 100, 100 दुने किती होतात, 200. म्हणजे याचं उत्तर येणार आहे 2 गुणिले 1 छेदामध्ये 7 गुणिले किती येणार आहे, 1. याचं उत्तर आलं 2/7. बघा मी तुम्हाला अगोदरच बोललो होतो, याचं उत्तर किती यायला पाहिजे, 2/7 यायला पाहिजे. ते 2/7 येणार आहे. म्हणजे तुम्ही या पद्धतीने गेला तरी 2/7 येणार. आणि 14.28ला जर 2 ने गुणलं तर त्याचं उत्तर येतं 28.7. आणि 1/7ला जर म्हणून तिकडे 2 ने गुणलं तर इकडे पण 2 ने गुणायचंय. 2 गुणिले 1/7 केला तरी त्याचं उत्तर किती येणार आहे, 2/7च येणार आहे. ओके, पुढे बघा लास्ट 14 अजून भरपूर आहेत त्याच्यामध्ये, 7.14. मग 0.14चं उत्तर मी तुम्हाला किती घ्यायला लावलेलं आहे, 1/7 घ्यायला लावलेलं आहे. म्हणून बघा ना, 7.1/7%. 7 किती होतात, 49. 49 अधिक 1 किती होणार आहे, 50. 50 छेद किती येणार आहे मित्रांनो, 7%. 50/7% म्हणजे किती, 50/7 गुणिले 1 छेद किती येणार आहे, 100. म्हणून 50×1 50, 50 दुने किती होतात, 100. वरती येणारे 1 गुणिले 1 आणि खाली येणारे 7 गुणिले 2. बरोबर, 1 छेद किती येणार आहे, 14. म्हणजेच 7.14चं उत्तर, 7.14चं उत्तर किती येणार आहे, 1/14 येणार आहे. ओके, पुढे बघा आता शेवटचे 4 गणित. शेवटचे 4 गणित बघायचं आता. प्रॉपर लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा लागल्यास व्हिडिओचा प्लेबॅक टाइम स्लो करा, पण प्रॉपर पद्धतीने काय करायचं हे लिहून ठेवायचं आहे. पुढे बघा 37.5. आताच माहिती आहे तुम्हाला 0.5चा अर्थ किती घ्यायचा आहे, 1/2 घ्यायचा आहे. मग 37.1/2%. 2 ने 37ला गुणलं तर येतं 74. 74 मध्ये 1 मिळवला, 74 मध्ये 1 मिळवला तर किती होणार आहे, 75.
75/2% आणि 75/2% म्हणजेच 75/2 गुणिले 1 किती येणार आहे 100 येणार आहे। मग किती येणार आहे बघा 25 त्रिक किती होतो 75 आणि 25 चौक किती होतो 100 म्हणजे वरती येणारे 3 गुणिले 1 आणि खाली येणारे 2 गुणिले 4 म्हणजे इथे येणारे 3 किती येणारे 8 येणार आहे। याचाच अर्थ 37.5% अर्थ होतो 3/8%, सॉरी 3/8 होतो। पुढे बघा 6.66%, 0.66 अर्थ मी तुम्हाला सांगितलं आहे 2/3 घ्यायचा बरोबर। मग 6.2/3 म्हणजे 6 त्रिक 18, 18 अधिक 2 किती होतात 20 म्हणजे 20 किती येणार आहे तुमचं 3%, 20/3 म्हणजेच 20/3 गुणिले 1 किती येणार आहे 100, कारण की टक्केवारी म्हणजे किती असतो 1/100 असतो। म्हणून 20 × 20, 20 किती होणार आहे 100 म्हणजे याचं उत्तर येणार आहे 1 गुणिले 1 आणि छेदामध्ये येणार आहे 3 गुणिले 5। तर इथे येणार आहे 1, 3 किती येणार आहे 15। ओके, म्हणजेच 6.66%चं उत्तर किती घ्यायचं आहे 1/15 घ्यायचं आहे। म्हणजे जर तुम्हाला एखादा प्रश्न आला की बघा 45चे 6.66% म्हणजे किती, 6.66% म्हणजे किती, तुम्हाला प्रश्न काय येणार 45चे 6.66% म्हणजे किती। मग तुम्ही काय असं करत बसणार का 45 गुणिले 6.66% म्हणजेच 6.66 छेद किती करणार 100 असं उत्तर निघणार आहे का, नाही मित्रांनो, असं उत्तर निघायला वेळ लागेल। मग काय करायचंय सरळ सरळ 45 गुणिले 6.66% म्हणजे 1/15 होतो, 15 × 15, 15 त्रिक 45। बघा रे मित्रांनो किती झटकन उत्तर निघालं, सेकंदात उत्तर निघालं। उत्तर किती येतं फक्त 3 येतं बरोबर। मग याच्यासाठी सांगतो मित्रांनो हे पर्सेंटेज खूप जास्त महत्त्वाचे आहेत तुम्हाला। ओके, त्यामुळे व्यवस्थित लिहून घ्या, अजिबात गडबड करायची नाही। पुढे बघा 9.09%, आता 0.9%चं उत्तरच मी तुम्हाला सांगितलं होतं किती येतं 1/11 येतं म्हणजेच 9.1/11। मग 9.1/11 म्हणजे किती होणार बघा 11 ने 9 ला गुणलं तर 99 येतो, 99 अधिक 1 किती येतो 100, 100 छेद किती येणार आहे 11, 100 छेद किती येणार आहे 11 येणार आहे 11% बरोबर। मग याचं उत्तर किती येणार आहे बघा 100/11% म्हणजेच 100/11 गुणिले किती येणार आहे 1/100 येणार आहे, 100 गेला 100 गेला, याचं उत्तर येणार आहे 1 किती येणार आहे 11 येणार आहे। किती येणार आहे 1/11 याचं उत्तर यायला पाहिजे। ओके, मग जर तुम्हाला सांगितलं एखाद्या संख्येचे 9.09% म्हणजे किती, तर आपल्याला घ्यायचं त्या संख्येला 1/11 ने गुणायचं आहे, हे आपल्याला माहिती असलं गरजेचं आहे। ओके, आणि लास्ट बघा 11.11%, 0.11%चं उत्तर मी तुम्हाला बोललेलं आहे 1/9 घ्यायचं आहे। मग 9 ने 11 ला गुणलं तर 99 येतो, 99 अधिक 1 किती होतो 100 म्हणजे 100 छेद किती येणार आहे मित्रांनो 9%, 100/9% म्हणजे किती येणार आहे 100/9 गुणिले 1 किती येणार आहे 100 येणार आहे, 100 गेला 100 गेला, इथं किती उरणार आहे 1/9 उरणार आहे। म्हणजेच 11.11%चं उत्तर किती घ्यायचं मित्रांनो आपल्याला 1/9 घ्यायचं आहे। समजलं मित्रांनो, बघा एवढे महत्त्वाचे फ्रॅक्शन्स होते की ज्यांचं आपल्याला टक्केवारी माहिती असणं गरजेचं आहे। ओके, पूर्णांक युक्त अपूर्णांक दिलेले आहेत किंवा अपूर्णांक संख्या दिलेल्या असतील, दशांश संख्या दिलेल्या असतील, दशांश संख्यांची टक्केवारी तुम्हाला काढायची आहे आणि त्याचं दशांश संख्येचं टक्केवारीचं रूपांतर आपण अपूर्णांकात केलं आणि अपूर्णांकाच्या टक्केवारीत केलं आणि अपूर्णांकाच्या टक्केवारीचं रूपांतर आपण परत एकदा साध्या अपूर्णांकामध्ये केलेलं आहे। ओके, समजलं नसेल तर परत एकदा व्हिडिओ पॉज करा, व्हिडिओ बॅकला जा आणि परत एकदा बघायला विसरू नका। ओके, चला पुढे जाऊया। शेवटचे इथं 2 बाकीचे आहेत का, चला हे शेवटचे 2 पण आपण पाहून घेऊया। इथं हे शेवटचे 2 पाहून घेऊया। किती दिलेला आहे 2.5%, 0.5 म्हणजे किती रे मित्रांनो 1/2, मग 1/2 म्हणजे किती 2.1/2, मग 2 ने 2 ला गुणलं 4, 4 मध्ये 1 मिळवला 5, 5/2%, 5/2% म्हणजे किती रे मित्रांनो बघा 5/2 गुणिले किती येणार आहे 1/100 येणार आहे, 5 × 5, 5 दुने 10, 5 0 0, इथे येणार आहे 1 गुणिले 1 आणि छेदामध्ये येणार आहे 1 गुणिले 20, याचं उत्तर येणार आहे 1 किती येणार आहे 40 येणार आहे। ओके, आणि लास्ट 22.5%, या 0.5चा अर्थ घ्यायचा आहे आपल्याला 1/2, मग 2 ने 22 ला गुणलं तर 22 दुने 44, 44 अधिक 1 किती होतो 45, 45/2 बरोबर टक्के,
आणि 45/2% म्हणजे 45/2 गुणिले किती येणार आहे 1 छेद किती येणार आहे 100 येणार आहे. 5ने जर भाग दिला तर 5 9 किती होतात तर मित्रांनो 45, 5 दुने 10, 5 0 0 म्हणजे वरती येणारे 9 गुणिले 1 आणि खाली येणारे 2 गुणिले 20. याचं उत्तर येणारे 9 छेद किती येणारे 40 येणार आहे. बरोबर. जर तुम्हाला विचारलं 2.5% एखाद्या संख्येचे 2.5% म्हणजे किती तर आपल्याला उत्तर घ्यायचंय त्याचं त्या संख्येला 1/40 ने गुणायचं. आणि जर तुम्हाला विचारलं 22.5% म्हणजे किती तर त्या संख्येला आपल्याला 9/40 ने काय करायचंय गुणायचं आहे. ओके, समजलेले. एवढे अपूर्णांकाचे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, पुढे बघा. आता हे व्यवस्थित एका पानावर तुम्ही काय करायचं मित्रांनो पद्धतशीरपणे काय करायचं आहे लिहून ठेवायचं आहे. बिलकुलही खाडाखोड न करता एका पेजवर व्यवस्थित एका खाली एक काय करायचं तुम्हाला लिहून ठेवायचं आहे. ओके, चला पुढे जाऊया. मग बघा आता पुढचं आपल्याला समजून घ्यायचं आहे की एखाद्या संख्येचे 100% म्हणजे नेमके किती येतात, 10% म्हणजे नेमके किती येतात, 1% म्हणजे किती येतो. बरोबर. आपल्याला हे आता प्रॉपर पहिले पद्धतीने आपण काय करूया समजून घेऊया. जसं इथे दिलेलं आहे तुम्हाला 720 चे 100%. मग बघा रे मित्रांनो 720 चे जर मी 100% घेतलं याचा अर्थ होतो बघा ना, याचा अर्थ काय होतो बघा. एक मिनिट. बघा 720 चे 100% म्हणजे 720 चे 100%. 100% म्हणजे काय रे मित्रांनो 100 छेद किती येणार आहे 100 येणार आहे. 100 छेद 100. मग 100 1 100, 100 1 100 किती उरला रे मित्रांनो 100 100 कॅन्सल झाला. फक्त किती उरला 720. म्हणजे एखाद्या संख्येचे जर आपण 100% घेतले तर आपल्याला तीच संख्या परत मिळते. किती संख्या परत मिळते तीच संख्या परत मिळते. ओके, जर मी आता 720 चे 10% घेतले बरोबर. मग 720 चे 10% म्हणजे किती रे मित्रांनो बघा 720 गुणिले 10%. 10% म्हणजे 10 छेद किती येणार आहे मित्रांनो 100 येणार आहे. मग बघा हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला. किती आलं रे मित्रांनो उत्तर किती आलं 72 आलं. याचा अर्थ काय झाला रे मित्रांनो जेव्हा इथं 2 शून्य होते एकावर 2 शून्य होते बरोबर. एकावर जेव्हा 2 शून्य होते म्हणजे जेव्हा 100% होते तेव्हा उत्तर तीच संख्या येते. किती संख्या येते तीच संख्या येते. पण जेव्हा आपण या 100 मधून 1 शून्य वजा करून टाकला बघा 100 होता या 100 मधून आपण शेवटचा 1 शून्य काढून टाकला म्हणजे किती आला 10. मग जेव्हा आपण 10% घेतला तेव्हा 720 मधला पण 1 शून्य निघून गेला बघा. म्हणजे इकडे 1 शून्य कमी केला तर उत्तरामधला 1 शून्य काय होऊन जातो कमी होऊन जातो. पण हे कोणाला 100ला आणि 10लाच ऍप्लिकेबल आहे. म्हणजे जर इथं 100% असेल तर इथं 720 येणार. इथं 10% घेतला तर इथला 1 शून्य काय होऊन जाणार कमी होऊन जाणार. कारण की इकडचा 1 शून्य कमी केला तर इकडे 1 शून्य काय करायचा कमी करून टाकायचा. आता बघा तुम्हाला विचारलं 720 चे 1%. मग 720 चे 1% घेऊ आता आपण. 720 गुणिले किती येणार आहे 1 छेद किती येणार आहे 100 येणार आहे बरोबर. हा शून्य गेला, हा शून्य गेला. मग याचं उत्तर किती येणार आहे 72 छेद 10 येणार आहे. आणि याला जर पॉइंट मध्ये घ्यायचं झालं तर 7 पॉइंट किती येणार आहे 2 येणार आहे. कारण की पॉइंट इथं बघा एकानंतर किती शून्य आहे 1 शून्य आहे. 1 शून्य असेल तर आपल्याला पण एका अंकानंतर काय द्यायचा पॉइंट द्यायचा. म्हणजे 2 नंतर पॉइंट देऊन पुढे काय लिहायचं 7 लिहायचं आहे. म्हणजे बघा रे आणखी या 10 मधून जेव्हा मी 1 शून्य कमी करतो या 10 मधून जेव्हा मी 1 शून्य कमी करतो याचा अर्थ मी या 10ला 10 ने भाग देत आहे. या 10ला कितीने भाग देतोय 10 ने भाग देतोय. जसं बघा ना इथं बघा 100 होता 100चा मी 10 केला. 100चा 10 केव्हा होणार आहे मित्रांनो जेव्हा मी या 100ला 10 ने भाग देणार. 10 1 10 10 10 किती होतो 100 तेव्हा ते 10% आले. म्हणजे जर मी इकडे 10 ने भाग दिला तर इथं पण कितीने भाग द्यावा लागेल 10 ने भाग द्यावा लागेल. आता बघा इथं 10% होते मी या 10%ला 10 ने भाग देतो. जर मी इथं भाग दिला तर हा शून्य गेला, हा शून्य गेला. उरला किती रे मित्रांनो 1% उरला. किती टक्का उरला 1% उरला. जर इकडे 10 ने भाग दिला तर इथं पण 10 ने भाग देऊन टाका. बघा 72ला जर आपण 10 ने भाग दिला 72ला जर 10 ने भाग दिला तर उत्तर किती आलं 7.2% आलं बरोबर. आणि पुढचं बघा 720 चे 0.1% म्हणजे हा 720 आहे त्याचा 0.1% म्हणजे 0.1 छेद किती येणार आहे 100 येणार आहे बरोबर बरोबर. मग आता बघा हा शून्य गेला, हा शून्य गेलेला आहे बरोबर. किंवा या शून्याने जर इकडे गुणून टाकलं तर उत्तर काय येणार आहे बघा 72 छेद
बघा ना, या शून्याने किंवा आपण समजा इकडे कॅन्सल जर नाही केला, नीट बघा, 720 चे 0.1 गुणिले किती भागिले किती करणार 100. जर या शून्याने 0.1 ला गुणलं तर किती येणार आहे, 1 उत्तर येणार आहे. याचा अर्थ 72 गुणिले 1 छेद किती येणार आहे, 100 येणार आहे. आणि 100 येणार आहे तर याचं उत्तर किती येणार आहे मित्रांनो, 0. किती होणार आहे, 72 येणार आहे. कारण की 72 गुणिले 1 म्हणजे 72 येणार आणि 72 छेद 100 म्हणजे 2 एकाच्या पुढे 2 शून्य आहे, म्हणजे 2 अंकांनंतर आपल्याला काय द्यायचं आहे, पॉईंट. मग 72 लिहून घेतला, 1 2 आणि त्या 2 नंतर काय दिला मी, पॉईंट दिलेला आहे. बघा 1 2 एकक दशक, दशक नंतर पॉईंट दिला, पॉईंट नंतर काय लिहिला, 0 लिहिलेला आहे. बरोबर, म्हणजे याचं उत्तर काय आलं रे. बघा जसं आपण एक एक शून्य कमी करत जात आहोत, जसं इकडे आपण एक एक शून्य कमी करत जात आहोत, जसं बघा ना इथं 1 ला जर मी 10 ने भागितलं तर याचं उत्तर येतं 0.1. बरोबर, मग तसंच या 7.2 ला मी कितीने भागणार, परत 7.2 ला जर मी 10 ने भागितलं तर उत्तर किती येणार आहे, 0.72 येणार आहे. म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की तुम्हाला काय करायचंय, जर इकडं 10 ने इकडं 1 शून्य कमी झाला तर तिकडे 1 शून्य कमी करायचा. म्हणजे याला 10 ने भागितलं तर याला 10 ने भागा, याला 10 ने भागितलं तर परत याला 10 ने भागा, याला 10 ने भागितलं तर परत याला 10 ने भागा, याला 10 ने भागितलं तर परत याला 10 ने भागायचं आहे. मग सेम पद्धतीने आता परत इथं 10 ने भागितलं, बघा 0.1 भागिले 10 केलं तर त्याचं उत्तर येणार आहे 0.001 येणार आहे. मग इथं पण 7 इथं 0.72 उत्तर आलेलं आहे, त्याला कितीने भाग द्या, परत 10 ने भाग द्या, याचं उत्तर येणार आहे 0.0 किती येणार आहे, 72 येणार आहे. ओके, म्हणजेच काय होतंय मित्रांनो, इथं 100 होता त्याला 10 ने भाग दिला. बरोबर, बघा 100% म्हणजे तीच संख्या. मग 100%चे जेव्हा 10% घेतले याचा अर्थ आपण 100 ला 10 ने भागितलं, म्हणून आपण इथं 720 ला पण 10 ने भागितलं, उत्तर आलं 72. 10% घेतले, 720 चे 10% होते, त्याचे जर आपण त्याला या 10% जर आपण 10 ने भागितलं तर 10 भागिले 10 केलं तर 1% येतं. म्हणजे इकडे जर 10 ने भागितलं तर आपण पण 72 ला 10 ने भाग द्या, उत्तर किती येणार आहे, 7.2 येणार आहे. किती येणार आहे, 7.2 येणार आहे. बरोबर, किती येणार आहे, 7.2 येणार आहे. ओके, आता परत या 1 ला जर मी परत 10 ने भाग दिला, या 1 ला जर परत मी 10 ने भाग दिला तर त्याचं उत्तर येतं 0.1. म्हणून इकडे जर 10 ने भाग दिला तर इथं पण भाग द्या, 7.2 भागिले जर 10 केलं तर उत्तर येतं 0.72 येणार आहे. आणि परत या 0.1 ला जर मी 10 ने भाग दिला तर त्याचं उत्तर येणार आहे 0.01. आणि म्हणून जर इकडे 10 ने भाग दिलेला आहे तर परत 0.72 ला 10 ने भाग द्या, त्याचं उत्तर येणार आहे 0.072 येणार आहे. ओके, ही आपल्याला माहिती पाहिजे मित्रांनो की 100% म्हणजे किती, 10% म्हणजे नेमकं काय होतं, 1% म्हणजे काय होतं. एक एक शून्य कमी केला म्हणजे 10 ने काय करायचं, आपल्याला भाग द्यायचा आहे. इकडे 10 ने भाग दिला तर आलेल्या उत्तराला पण कितीने भाग द्यायचा आहे, 10 ने भाग द्यायचा आहे. तुम्हाला उत्तर मिळून जाणार. याचा वापर आपल्याला कुठं करायचा आहे, जेव्हा मी तुम्हाला एक्झाम्पल घेईल तेव्हा मी तुम्हाला हे सगळं कंटेंट समजून सांगेल की आज याचा वापर कुठं करायचा, कधी करायचा आणि कसा करायचा. कारण की बघा मित्रांनो, माझ्या प्रत्येक लेक्चर मधलं एक वाक्य तुमचं फेमस आहे, माझं वाक्य फेमस आहे, जे तुम्हाला पण माहिती आहे. मी तुम्हाला म्हणतो तुम्हाला जमतं सगळं, तुम्हाला सगळं माहिती आहे, फक्त तुम्हाला 3च गोष्टी माहिती नाहीये, हाऊ टू यूज, व्हेअर टू यूज आणि व्हेन टू यूज. कधी वापरायचं, कसं वापरायचं आणि केव्हा वापरायचं, या 3 गोष्टींचा तुम्हाला जर वापर करता आला तर तुम्ही संपूर्ण गणित तुमच्यासाठी सोपं होऊन जाणार आहे. म्हणून गडबड करायची नाही, एक एक स्टेप व्यवस्थित काय करायची आहे, लिहून ठेवायची आहे. चला पुढे जाऊया. आता बघा रे, आत्ताच आपण मित्रांनो बघितलं की 720 चे 100% म्हणजे किती होतात, 720 गुणिले 100 छेद 100 होतो. 100 छेद 100 म्हणजे 100 काय होतं, कॅन्सल. म्हणजे किती उरता, फक्त 720च उरता. म्हणजे एखाद्या संख्येचे जर आपण 100% घेतले तर त्याचा किती होणार, तीच संख्या येते. मग आता बघा, जर मी 720 चे 50% घेतले, इकडे बघा रे मित्रांनो, मग या 100चा डायरेक्ट मी काय करून टाकला, हाफ करून टाकला. 100ला मी काय करून टाकला, हाफ केलं, निम्मा केला. 100चा निम्मा किती येतो रे, 50% येतो. 100चा निम्मा किती येतो, 50% येतो. म्हणून जर इकडे 100ला निम्मा घेतला तर या 72चा पण आपण इकडे काय घेऊन टाकायचा, 720 चा निम्मा. 720 चा निम्मा म्हणजे किती येणार आहे, 360 आपलं उत्तर यायला पाहिजे. उत्तर किती यायला पाहिजे, 360 यायला पाहिजे. चेक करून घेऊ. जर इकडे आपण 50च्या निम्मा केला, सॉरी 100चा निम्मा केला, किती येतो 50, तर 720चा निम्मी किती येणार, 360 येणार आहे. ओके, कसा चेक करून बघू. 720 चे 50%,
720चे 50%, 50% म्हणजे 50 छेद किती येणार आहे 100 येणार आहे. आणि करून बघा मित्रांनो, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, बरोबर. 5 गुणिले 72, 5 दुने किती होतात 10, हातच्याला 1, 7 5 35 ने 1 किती होतो 36. आला का रे मित्रांनो 360, बरोबर. म्हणून मी तुम्हाला सांगतो की करायचं काय, कॅल्क्युलेशन वाचवायचं कुठं, वेळ वाचवायचा कुठं, हे आपल्याला समजलं पाहिजे, बरोबर. आता इकडे लक्ष द्या, 50% आहे, 50%चा निम्मा किती येतो 25% येतो. नीट बघा बरं का, 50%चं उत्तर किती येतं, 50%चा निम्मा किती येतो रे 25% येतो. निम्मा आहे, बरोबर. 100%चा निम्मा 50%, 50%चा निम्मा किती येतो 25%. मग आपलं उत्तर पण किती आलं पाहिजे 360चा निम्मा, 360चा निम्मा आपलं उत्तर आलं पाहिजे. मग बघा 360चा निम्मा किती येतो 180. मग आपल्या याचं 720चे 25% म्हणजे किती आले पाहिजे 120 आले पाहिजे, सॉरी 180 आले पाहिजे. कसं येतात आपण चेक करून घेऊ. बघा 720 गुणिले किती येणार 25 छेद किती येणार आहे 100 येणार आहे. बघा 25 एक 25, 25 चौक किती होतो 100. या 4 ने 720 ला भाग द्या, 4 एक 4, बघा 4 एक 4, उरले 3, 4 8 किती होतो 32, 4 0 0. आलं का रे मित्रांनो 180 गुणिले 1 किती आलं उत्तर 180 आला. मग हे कॅल्क्युलेशन करण्याची गरज आली का, मी सेकंदात तुम्हाला सांगितलं ना की 720, बघा ना 100चा निम्मा 50 तर 720चा निम्मा 360, 50चा निम्मा 25 तर 360चा निम्मा 180. मग आता मला तुम्ही उत्तर द्यायचंय, कमेंट मध्ये मला लगेच उत्तर टाकायचं आहे. 25चा निम्मा किती होतो रे मित्रांनो, 25चा निम्मा होतो 12.5. तर मला सांगायचं 25चा निम्मा जर 12.5% होत असेल तर 720चे 12.5% म्हणजे किती, मला लगेच कमेंट मध्ये उत्तर टाकायचंय. त्याचं उत्तर येणार आहे, टाका पटकन पटकन उत्तर टाकायचंय कमेंट मध्ये. बघा 720चा निम्मा 360, 360चा निम्मा 180 म्हणजे 180चा निम्मा येणार. मग 180चा निम्मा किती येतो रे मित्रांनो 90 येतो. याचं उत्तर किती आलं पाहिजे 90 आलं पाहिजे, बरोबर. 720चे 12.5% म्हणजे किती होतात 90% होतात, सॉरी 90 येतं, बरोबर. करून बघा तुम्ही 720 गुणिले 12.5 छेद किती येणार आहे 100, बरोबर. हा शून्य गेला, हा शून्य गेला, किंवा 25 ने जर आपण भाग दिला, बरोबर, इकडे खाली एक शून्य वाढून घ्या, इथं 125 होऊन जाणार, इथं किती होऊन जाणार 125 होणार. 25 5 125, 25 चौक 100, 25 0 0, हा शून्य गेला, हा शून्य गेला, बरोबर. 72 गुणिले 5 आत्ताच आपण केलं होतं, 72 गुणिले 5 बघा 360 होता, 360 भागिले 4, 360 भागिले 4, बघा 360 भागिले 4 बरोबर किती येतं बघा 4 1 4, 4 9 36 आलं, शून्य आला, झालं 90. मग बघा सिंपल लॉजिक होतं, आपल्याला समजलं पाहिजे. मग परत झालं हे समजलं इथपर्यंत, ओके. मग आता बघा रे मित्रांनो पुढचं बघा 720चे 100% म्हणजे किती येतं रे मित्रांनो उत्तर 720च येतं. हे बघा इथं काढलेले 720चे 100% म्हणजे किती येतं 720च येतं. मग आता जर मी 720चे बघा 720चे 10% घेतले, किती टक्के घेतले 720चे 10% घेतले, बरोबर. 720चे 10% म्हणजे किती रे, इथला एक शून्य कमी केलेला आहे मी, 10 मधला एक शून्य केला तर इथं 72 मधला एक शून्य कमी करून टाका, 72च उत्तर येणार आहे. याचं किती उत्तर येणार आहे 72 उत्तर येणार आहे, ओके. आणि पुढे बघा 720चे जर मी आता 5% घेतले, किती टक्के घेतले 5% घेतले, बरोबर. किती टक्के घेतले 5% घेतले. मग आता तुम्ही काढून बघा याचं उत्तर किती येणार आहे. याला जर 10चा जर 5 झालेला आहे तर 10चा निम्मा किती येतो रे 5 येतो. मग 72चा निम्मा किती आला पाहिजे 36 आला पाहिजे. याचं उत्तर 36 येतं का चेक करून घ्या. बघा 720 गुणिले 5 छेद किती करा 100, हा शून्य गेला, हा शून्य गेला, 5 1 5, 5 2 10 आणि 72 भागिले 2, 72 भागिले 2 म्हणजे किती येतात रे मित्रांनो 36 येतं. बघा आला का उत्तर बरोबर. मग हे समजलं पाहिजे मित्रांनो. मग हे कॅल्क्युलेशन करत बसलो का मी, नाही, मी डायरेक्ट पहिले उत्तर लिहिलं 720चे 5% म्हणजे किती 36. कारण की मला माहिती आहे 10चा निम्मा किती येतो 5. मला माहिती आहे 100चा 10%, बघा 100% म्हणजे तीच संख्या, 10% म्हणजे एक शून्य कमी करून टाकायचा, म्हणजे 720 मधला एक शून्य कमी करून टाका 72 येणार, बरोबर. आणि 720चे 5% म्हणजे 10चा निम्मा जर 5 येतो तर 72चा निम्मा किती येणार 36 येणार. मग परत जर तुम्हाला माहिती आहे 720चे 5% म्हणजे 36, तर मी विचारतो आता तुम्हाला 720चे
2.5% म्हणजे किती? चला पटकन कमेंट मध्ये उत्तर करायचं बघा. जसं 10चा निम्मा 5 येतो, 5चा निम्मा किती येणार? 2.5 येणार. 5चा निम्मा किती येणार? 2.5 येणार. मग तसं 36चा निम्मा किती येतो रे मित्रांनो? 18. हे तुमचं झालं उत्तर. समजलं? आणि 2.5चा परत मी निम्मा केला म्हणजे 720 चे जर मी 1.25 घेतला म्हणजेच 25चा निम्मा 2.5चा निम्मा किती येतो? 1.25 येतो. जर 2.5चा निम्मा 1.25 असेल तर 18चा निम्मी किती येतो रे मित्रांनो? 9 येतो. म्हणजे 720 चे 1.25% म्हणजे किती येतं? उत्तर 9 येतं. चेक करून घ्यायचं आहे. ओके, कॅल्क्युलेशन वाचवायचं कुठं, वेळ वाचवायचा कुठं हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि हे त्याच वेळी जमेल ज्यावेळी तुम्हाला हे सगळे फ्रॅक्शन्स व्यवस्थित माहिती असतील. बरोबर? म्हणून माझी एक कळकळीची विनंती आहे, सगळ्यांनी व्यवस्थित एका पेजवर हे सगळं इतकं डिटेलमध्ये आणि इतकं व्यवस्थित लिहून ठेवायचं आहे की तुमचा एकही मार्क इकडे तिकडे जायला नको. ओके, 2 मिनिटं मी पाणी पितो. बघा रे मित्रांनो, आता इथं आपण एक गणित सोडून बघू. काय दिलेलं आहे तुम्हाला? काय सांगितलेलं आहे? 720 चे 45% म्हणजे किती? बरोबर. मग आता 720 चे 45% हेच गणित मी तुम्हाला 4 पद्धतीने सॉल्व्ह करून दाखवतो. किती पद्धतीने सॉल्व्ह करून दाखवतो? 4 पद्धतीने सॉल्व्ह करून दाखवतो. बघा, सर्वात पहिली ट्रॅडिशनल मेथड. ट्रॅडिशनल मेथड मध्ये तुम्ही काय करणार आहे? बघा, तुम्ही काय करणार आहे? 720 गुणिले 45% म्हणजे 45 छेद किती येणार आहे? 100. बरोबर. मग तुम्ही काय करणार आहे? बघा, हा शून्य गेला, हा शून्य गेला. 5 दुने 10, 5 9 45. बरोबर. 9ने जर आता तुम्ही 2 ने 72 ला भाग द्या. बेक बे बे बेत्रिक किती होता? 6. उरला 1. बेसक किती होतो? 12. झाले 36 गुणिले 9. 36 गुणिले 9. 36 गुणिले 9 म्हणजे किती होतं बघा ना. नमसक किती होता? 54. हातच्याला 5 येतात. 9 त्रिक किती होतात? 27. 27 नी 5 किती होतात? 32. उत्तर किती आलं रे मित्रांनो? 324. आता बघा, ही झाली एक पद्धत. ही झाली एक पद्धत. आता ही झाली एक पद्धत. मग आता मला माहिती आहे 720 आहे. बरोबर. 720 चे बघा रे मित्रांनो, 720 चे जर मी समजा 50% घेतले, बरोबर, आणि 5% घेतले, बरोबर. 720 चे 100% म्हणजे किती रे मित्रांनो? 720. 720 चे 100% बघा ना, 720 चे 100% म्हणजे किती येणार आहे? 720च येणार आहे. किती येणार आहे? 720. आणि त्या 720 चे जर मी 50% केले म्हणजे 100चा निम्मा, 100चा निम्मा 50% घेतला तर 720 चा निम्मा किती येणार रे मित्रांनो? 720 चा निम्मा किती येणार? 360 येणार. बरोबर. पुढे बघा, जर 720 चे 100% म्हणजे 720 चे 100% म्हणजे 720 असेल तर 720 चे 10% म्हणजे 72 येणार. इकडे एक शून्य कमी केला, याला 100 ला भागिले 10 केला तर उत्तर येतं 10. तर 720 ला भागिले 10 करा, उत्तर येणार 72. आणि 720 चे जर 10% 72 असेल तर 720 चे 5% किती येणार रे मित्रांनो? 10चा निम्मा 5 आहे तर 72चा निम्मा किती येतो? 72चा निम्मा येतो 36. म्हणजेच 720 चे 5% म्हणजे किती येतो? 36. आणि वजा करून टाका, कारण की आपल्याला काढायचा किती आहे? 45% काढायचा ना. 45% म्हणजे काय? 50% वजा 5% बरोबर 45% येतं. बरोबर किती येतं? 45% येतं. आणि बरोबर, आणि 360 वजा 36 करा, उत्तर येणार आहे 324. चेक पण करण्याची गरज नाही येणार. उत्तर किती येणार आहे? 324 येणार आहे. ओके. पुढची मेथड बघा मित्रांनो, इथंच सांगतो परत 720 दिलेला आहे. कोणी म्हटलं नाही सर आम्हाला 50 वजा 5 नाही करायचं, आम्हाला 40 अधिक 5 करायचं आहे, तरी चालतंय मित्रा, तू तसं पण करू शकतो. बरोबर. 40% घे. 40% 5%. आता माहिती आपल्याला 720 चे 5% म्हणजे किती आलेला आहे? 36 आलेला आहे. इथं 36 लिहून घ्या. बरोबर. 40% 40% म्हणजे किती रे? 10% गुणिले 4.
10% गुणिले 4, 10% गुणिले 4 केले तर 40% येतं. 720 चे 10% 72 आहे. तर तू मित्रा इथं 72 गुणिले 4 करून घे. 72 गुणिले 4 किती येतो? 4 दुने 8 येतो. 7 चोक किती होतो? 28. 288 अधिक 36 कर मित्रा तू. 324 उत्तर आलंच पाहिजे तुझं. झालं. ही एक पद्धत झाली, ही एक पद्धत झाली, ही एक पद्धत झाली. किती पद्धत झाल्या? 3 पद्धत झाल्या. चौथी पद्धत IMP बघा, एकदम सोपं आहे मित्रांनो, एकदम सोपं. बघा काय दिलेलं आपल्याला? 720 चे 720 चे किती टक्के दिलेले आहेत आपल्याला? 45% दिलेले आहेत. किती टक्के दिलेले आहेत? 45% दिलेले आहेत. तर काय करायचं नीट लक्ष द्या. काय करायचं? या 45 ला जर मी 2 ने गुणलं तर उत्तर किती येणार? 90%. जर इकडे 2 ने गुणलं तर इकडे 2 ने भाग द्या. किती येणार? 360. बरोबर. मग या 360 चे 90% घेऊन टाका. 360 गुणिले 90% म्हणजे 90 छेद किती येणार आहे? 100 येणार आहे. 0 गेला, 0 गेला, 0 गेला, 0 गेला. आणि 36 गुणिले 9 म्हणजेच किती येतात मित्रांनो? 324 येतो. बघा किती पद्धती झाल्यात मित्रांनो? 4 पद्धती झाल्यात. आता तुम्ही म्हणाल सर मग आम्हाला जी पद्धत सोपी वाटली आम्ही ती पद्धत घेऊ का? नाही, तुम्हाला या चारी पद्धती माहिती असणं आवश्यक आहे. बघा मित्रांनो, या 4 पद्धती किती सेकंदात उत्तर येत आहेत मित्रांनो? आता उत्तर चुकण्याची अपेक्षा आहे का तुमची? नाहीये. बघा मित्रांनो, याच पद्धतीने तुम्हाला काय करायचे? उदाहरणं सॉल्व्ह करायचे आहेत. परत एकदा या पद्धती व्यवस्थित बघून घ्या. व्हिडिओ पॉज करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरायचं नाहीये. सबस्क्राईब सर्वात पहिले करायचं आणि मग शेअर करायचं आहे. ओके, तोपर्यंत थांबूया मित्रांनो. खूप खूप धन्यवाद. बाय बाय. भेटूया उद्या परत उद्या रात्री 9 वाजता. तोपर्यंत बाय बाय.